मराठा आंदोलक संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाणून घेण्याचा त्यांचा आग्रह असल्याची माहिती समोर येते। शरद पवार संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनावरून शरद पवार यांच्यावर सत्ताधारी टीका करतायत आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा टीका केलेली होती आणि दुसरीकडे आता मराठा आंदोलक शरद पवारांची भूमिका जाणून घेण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। संभाजीनगरमध्ये सध्या शरद पवार आहे। शरद पवार हे संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहेत आणि तिथंच त्यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक आल्याची माहिती समोर येते। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? एकीकडे मराठा आंदोलनावरून सत्ताधारी आणि ज्या विरोधकांपैकी सुद्धा काही पक्ष शरद पवार यांच्याकडे बोट उचलत असतानाच आता मराठा आंदोलक शरद पवारांच्या भेटीला आलेत। काय अपडेट्स आहेत त्याविषयीचे? फराजी, आपण पाहतोय की मराठा आरक्षणाची लढाई ही अजूनही तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असतील यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे आता ही मागणी केली जाते की विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात ठोस हालचाली घ्याव्यात। त्यासाठी मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलक आता हे शरदचंद्र पवार यांच्या भेटीसाठी रामा हॉटेल या ठिकाणी गेलेले आहेत। आज शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत। एकीकडे त्यांचा कार्यक्रम सुरू आहे तर त्यांची वाट पाहत हे मराठा आंदोलक जे आहेत ते थांबलेले आहेत आणि ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांना या आरक्षणासंदर्भातही ते काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतील आणि त्यासोबतच त्यांची भूमिका काय असेल हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आता रामा हॉटेल या ठिकाणी आंदोलक आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शरद पवार छत्रपतीवर असल्या कारणानं मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका असेल हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे। निश्चितच सचिन, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।